नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGS ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे PSIR म्हणजेच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या 2023 पासून MPSCची डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची किंवा वर्णनात्मक स्वरूपाची मुख्य परीक्षा होणार आहे। त्या अनुषंगाने आपण PSIR हा एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून डिस्कस करतोय आणि त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण सिलेबस डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय। आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा दोन पार्टमध्ये होईल। पहिल्यांदा आपण पेपर 1 पाहणार आहोत आणि नंतर आपण पेपर 2 पाहणार आहोत। कारण जर का दोन्ही पेपर एकत्र डिस्कस करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ झाला की तुम्ही बोर होता। त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा पेपर 1 पाहूया की जसा विषय किंवा सब्जेक्ट कोड आहे 1049। ओके, आलं लक्षात? याच्यामध्ये पॉलिटिकल थिअरी आणि गव्हर्नमेंट बद्दल आपण डिस्कस करूया। आणि पेपर 2 जो आहे की ज्याचं नाव आहे तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि भारत आणि जग हा पेपर 2 आहे की ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 1050। तर पहिल्यांदा आपण पेपर 1 बद्दल डिस्कशन करूया 1049 की ज्याचा सब्जेक्ट कोड आहे। PSIR तुम्हाला अगोदर सांगूनच झाले 500 मार्काचा पेपर आहे। म्हणजे जे सगळे ऑप्शनल जे सब्जेक्ट आहे तर ते 500 मार्काचा एक पेपर असतो आणि त्याचे परत 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 हे 250 मार्काचे असतात। आलं लक्षात? हा मेन्सचा पॅटर्न आहे पर्टिक्युलर, हे तुम्हाला सांगायचं झालं तर। आणि आज आपण याची जी PDF आहे तर व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर याची PDF ही तुम्हाला मी उपलब्ध करून देईल, नो डाऊट अबाउट दॅट। आणि ती PDF बघून तुम्ही त्याच्यामध्ये बुक लिस्ट आहे, हे टोटल आपण 3 पार्टमध्ये व्हिडिओ घ्या। हा जो सिलेबस डिकोडिंग आहे तर याचे 2 व्हिडिओज होतील आणि जी संदर्भ सूची आहे, रेफरन्स बुक्स जे आहेत, बुक्स खूप महत्त्वाचा व्हिडिओ होईल। तर त्याचा एक आपण तिसरा छोटासा व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर काय वाचायचं हे एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। चला, जास्त वेळ नको घालवायला, टाइमपास नको करायला, लगेच आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण पेपर 1 बद्दलच डिस्कशन करूयात। आता बऱ्याच जणांनी ऑप्शनल निवडलाय, बऱ्याच जणांचे मेसेज, आपण एक वेगळा ग्रुपही बनवलाय। त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, t.me/PSIR ऑप्शनल बाय वैभव। हा तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे, हा टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्रामला सर्च करा, तुम्हाला सापडून जाईल। आणि ही जी इमेज आहे बघा, ही जी इमेज आहे तर ही इमेज तुम्हाला तिथे सापडेल। लक्षात घ्या, मी माझं स्वतःचं नाव आता या टेलिग्राम आयडीला मला मेसेज करण्यासाठी वापरू शकत नाही, कारण ऑलरेडी त्या नावाने कोणीतरी टेलिग्राम चॅनल सुरू केलाय। तर असं करू नका, जर का तुमच्या कोण ओळखीचं असेल तर त्याला तो बंद करायला सांगा। वैभव शिवडे या नावाने त्यांनी टेलिग्राम चॅनल सुरू केलं आणि त्याला सबस्क्राईब करून झालेले आहेत। तो चॅनल सबस्क्राईब करू नका, त्या चॅनलचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे, आत्ता सांगतो। VGS ई स्टडी आणि PSIR ऑप्शनल बाय वैभव हे दोनच आपले टेलिग्राम चॅनल आहेत, याच्या पलीकडे आपला तिसरा टेलिग्राम चॅनल नाही। ओके, डिस्कशनचा तो काय डिस्कशनमध्येच जाईल। लक्षात, ही इमेज आहे आणि हे संपादन करण्याचा एक मी छोटासा प्रयत्न केलाय, बघूया आता आपण कसं होते। हां, मी आता महत्त्वाचं काय केलंय बघा, आयोगाने सिलेबस दिलाय तर तो पहिल्यांदा इंग्लिशमध्ये रिलीज केला आणि काही दिवसांनी नंतर मराठीमध्ये रिलीज केलाय। तर मी काय केलंय, तुमच्या सोयीसाठी मराठी आणि इंग्लिश सिलेबस एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। आलं लक्षात? तर ते तुमच्यासाठी फायदेशीर होईल। ज्यावेळेस PDF तुमच्या हातात येईल तर ते तुम्हाला समजून जाईल। बघा, हे पूर्व परीक्षेचं आहे आणि त्याच्या खाली लगेच हे मुख्य परीक्षेचं आहे। ओके, हे मार्कांचं डिवायडेशन आहे। आता आपल्याला चर्चा कशाची करायची, हे पेपर 8 आणि पेपर 9, वैकल्पिक विषय 1, वैकल्पिक विषय 2 250 मार्क, पदवी लेवल मराठी इंग्लिश 3 तास वेळ अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। आणि वर्णनात्मक, पारंपरिक किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पॅटर्न म्हणतो। जास्त वेळ घालवत नाही, हे तुम्हाला अगोदर बऱ्याच वेळेला सांगून झाले। डायरेक्ट सिलेबसला हात घालूया। बघा, पेपर 1 PSIR ऑप्शनल, लक्ष द्या मित्रांनो, खरी कसोटी इथनं सुरू होणार आहे। विषय क्रमांक आहे 1049, सब्जेक्ट कोड 1049 तुम्ही तिथे लिहायचा आहे पेपर दिल्यानंतर। राजकीय सिद्धांत भाग A आहे, हा 2 भाग आहेत। बघा, 250 मार्काचा एक पेपर, असे 250 मार्काचे 2 पेपर, टोटल PSIR होतं 500 मार्काचा। एका पेपरमध्ये भाग असतात 2, भाग 1 आणि भाग 2। हा भाग 1 आहे आणि त्या भाग 1चं नाव आहे राजकीय सिद्धांत आणि राजकारण, दॅट इज पॉलिटिकल थिअरी आणि इंडियन पॉलिटिक्स। ओके, म्हणजे राजकीय सिद्धांत आणि भारताचं राजकारण किंवा भारतीय राजकारण किंवा इंडियन पॉलिटिक्स। पहिला पॉईंट आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन, पॉलिटिकल थिअरी, मिनिंग अँड अप्रोचेस। ओके, याच्यावरती जर का तुम्ही 2014 पासून 2022 पर्यंत PSIR ऑप्शनल UPSCचा क्वेश्चन पेपर पाहिला तर डिरेक्टली याच्यावरती प्रश्न आलेले आहेत। ओके, 2014ला प्रश्न आला होता, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचे वेगवेगळे अप्रोच सांगा, की जो पेपर 2चा भाग आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो। आलं लक्षात? याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे राज्याचे सिद्धांत, उदारमतवादी, नव उदारमतवादी, मार्क्सवादी, बहुतत्ववादी, उत्तर वसाहतिक आणि स्त्रीवादी। आता बघा, ह्याच्यातले काही शब्द ना तुम्हाला इंग्लिशमध्ये माहीत नाही आहेत किंवा मराठीत त्याचा अर्थ काय माहीत नाही, असं नको व्हायला, म्हणून मी लगेच खाली दिले उदारमतवादी, लिबरल, निओ लिबरल, मार्क्सिस्ट, प्लुरलिस्ट, पोस्ट कॉलोनियल आणि फेमिनिस्ट। ओके, तर हे काय आहेत, हे सिद्धांत आहेत,
पॉलिटिकल थेरीज आहेत या रिलेटेड विथ स्टेट, राज्याशी संबंधित उदारमतवाद्यांचं काय मत आहे, नव उदारमतवाद्यांचं काय मत आहे, मार्क्सवाद्यांचं काय मत आहे, प्लुरालिस्ट म्हणजे बहुतत्ववाद्यांचं काय मत आहे, पोस्ट कॉलोनियल जे थिंकर आहेत तर त्यांचं काय मत आहे, स्त्रीवाद्यांचं काय मत आहे, फेमिनिस्टांचं काय मत आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही फेमिनिस्टांचा अभ्यास करता तर हॅना आरंट ते खाली आपण अभ्यासणार आहोत यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आता बघा याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता ना तर नक्की उदारमतवादी थिंकर कोणते आहेत, नव उदारमतवादी थिंकर कोणते आहेत, मार्क्सवादी थिंकर कोणते आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे आपण तुम्हाला शिकवताना सगळं देणार आहे. ओके, पहिल्यांदा आपण लिस्टच बनवून देणार आहे की कोणते थिंकर कोणत्या कॅटेगरीत जातात. बघा आता हे जे सिद्धांत आहेत ना इथे त्यांनी काय म्हटलंय, हे सगळे सिद्धांत तुम्हाला राज्याबद्दल काय मत आहे त्यांचं ते सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास कराल, पेपर 2चा त्याच्यातल्या बी घटकाचा अभ्यास कराल, भारत आणि जग, तर हे आंतरराष्ट्रीयकरणाबद्दल हे सिद्धांत काय म्हणतात. बघा एकाच सिद्धांताचा तुम्हाला 2-3 ठिकाणी अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. आलं लक्षात. तिसरा टॉपिक आहे लगेच रॉल्स, न्याय म्हणजे जस्टिस, रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत आणि त्याच्या समूहलक्षी टीका यांच्या विशेष संदर्भासह न्यायाची संकल्पना. जस्टिस म्हणजेच न्याय, कन्सेप्शन्स ऑफ जस्टिस विथ स्पेशल रेफरन्स टू रॉल्स थेअरी ऑफ जस्टिस अँड इट्स कम्युनिटेरियन क्रिटिक्स. क्रिटिक्स म्हणजे टीका असते. ओके, टीका आपण म्हणतो ना टीकात्मक विश्लेषण करा, त्याला क्रिटिकली अनालाइज असं म्हटलं जातं. तर ते काय आहे तर आपल्याला पॉईंट 3 मध्ये अभ्यासायचे. आता न्यायाचा ज्यावेळेस अभ्यास करता, जर का तुम्ही 11वीचं इयत्ता 11वीचं एनसीईआरटी अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये जस्टिसची कन्सेप्ट दिली बघा. जर का तुम्हाला बेसिक क्लिअर करायचं असेल तर एनसीईआरटीज वगैरे तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, आत्तापासून सुरुवात करा. वेळ मिळाला तर आपण एनसीईआरटी बद्दल सुद्धा व्हिडिओ बनवू, नो डाऊट. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगा. रॉल्सचं न्यायाच्या सिद्धांताबद्दल रॉल्सचं काय मत आहे किंवा रॉल्सने जो न्यायाचा सिद्धांत मांडलाय तर त्याचं काय मत आहे, त्याने वेगळं काय म्हटलंय हे आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. समूहलक्षी क्रिटिक म्हणजे समूहलक्षी टीका काय आहे या संदर्भात, न्यायाच्या संकल्पनेच्या संदर्भात, तर ती इकडं आपल्याला अभ्यासायची आहे. समानता म्हणजेच इक्वॅलिटी, एक मिनिट, समानता म्हणजे आहे इक्वॅलिटी, सामाजिक राजकीय आर्थिक समानता, स्वतंत्र यामधील सकारात्मक कार्यवाही म्हणजेच काय, इक्वॅलिटी, सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिक रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी, फ्रीडम अँड अफर्मेटिव्ह ॲक्शन. सकारात्मक कृती कोणत्या कोणत्या आहेत, याचा भारताशी काय रिलेव्हन्स आहे का इंटरनॅशनल पातळीवरती, की ज्यावेळेस आपण पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास करतो तर अफर्मेटिव्ह ॲक्शन्स म्हणजे काय, याचं नक्की तत्व काय आहे, तर हे आपण इक्वॅलिटीच्या माध्यमातून बघणार आहोत. या 2 प्रकारचे ॲक्शन असतात, एक अफर्मेटिव्ह आणि दुसरी कोणती असते तर ती मला जरा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही जणांनी एनसीईआरटी वाचले असेल तर हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. लक्षात. याच्यानंतर आहेत राईट्स, अर्थ सिद्धांत, ज्या हक्कांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते, हक्कांचे प्रकार आणि मानवी हक्काची संकल्पना, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा. राईट्समध्ये येतं मिनिंग अँड थेरीज, डिफरंट काइंड्स ऑफ राईट्स, कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स. याच्यात डिफरंट काइंड्स ऑफ राईट्स म्हणजे काय की कायदेशीर आहेत, त्यालाच आपण लीगल म्हणतो, पॉलिटिकल आहेत, इकॉनॉमिक्स आहेत, कल्चरल राईट्स आहेत, हे एनसीईआरटीमध्ये दिले. तर या राईट्सचे टाईप जे वेगवेगळे आहेत तर ते आपण इकडं पाहणार आहोत. आणि कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स हे कुठून उगम पावला, सध्या ह्युमन राईट्सबद्दल जागतिक लेवलला काम करणारी एक इन्स्टिट्यूशन आहे तर त्या इन्स्टिट्यूशनचं नाव काय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. भारतात ह्युमन राईट्स ॲक्ट कधी आला, ह्युमन राईट्स कमिशनबद्दल खाली आपल्याला डिस्कस करायचा पेपर 2 मध्ये. तर या सगळ्या गोष्टी बघा, पॉलिटिकल सायन्स PSIRचा सिलेबस ना सगळा इंटरलिंकिंग सिलेबस आहे. म्हणजे जर तुम्ही पॉलिटिकल थेअरीमध्ये अभ्यासाल तर ते तुम्हाला इंडिया अँड वर्ल्डमध्ये पेपर 2 मध्ये शेवटच्या घटकात पण त्याचा तुम्हाला रिलेव्हन्स कुठेतरी दिसतो. जर का म्हणजे हे प्रत्येक शब्द काय म्हणतो आपण त्याला, प्रत्येक सिलेबसच्या बाबतीत किंवा प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीत हे इंटरलिंकिंग करायला शिकलं पाहिजे. ओके. याच्यानंतर आहे लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी, अभिजात आणि आधुनिक सिद्धांत. म्हणजे अभिजात म्हणजे अभिजित हे पोराचं नाव नाहीये, हे क्लासिकल थेअरीला म्हणतात. लोकशाही, निर्णय प्रतिमान, प्रातिनिधिक सहभाग आणि विमर्शकारी. बघा आता क्लासिकल अँड कंटेम्पररी थेअरीज. ओके. कंटेम्पररी म्हणजे याला समकालीन म्हणतात किंवा आयोगाने याला आधुनिक म्हटलंय. पण ज्यावेळेस आम्ही पॉलिटिकल सायन्स शिकत होतो MA ला तर यावेळेस कंटेम्पररी म्हणजे समकालीन असतं, म्हणजे सध्या काय चालू आहे. आधुनिक म्हणजे आपण मॉडर्न म्हणतो, पण हे आयोगाचं मत आहे, हे आपलं मत नाही ना, आपण चेंज करू शकत नाही. नाहीतर परत तुमचा घोटाळा होतो, म्हणणार तुला शाना झाला का, त्यापेक्षा आयोगाने म्हटले ते मी तर दिले. पण लक्षात ठेवा कंटेम्पररी म्हणजे समकालीन आणि आधुनिक म्हणजे मॉडर्न, परंतु आयोगाने कंटेम्पररीलाच आधुनिक असं म्हटलेलं आहे. क्लासिकल म्हणजेच अभिजात पूर्वीच्या आणि कंटेम्पररी म्हणजे समकालीन कोणत्या कोणत्या डेमोक्रेसीच्या थिअरी आहेत ते आपल्याला पाहिजे. डिफरंट मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी, त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहे, पार्टिसिपेटरी आहे आणि डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी. हे 3 मॉडेलचा आपल्याला पर्टिक्युलर इथं अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. रिप्रेझेंटेटिव्ह, पार्टिसिपेटरी आणि डेलिब्रेटिव्ह म्हणजे कोणती कोणती, प्रातिनिधिक, सहभागी आणि विमर्शकारी. प्रातिनिधिक,
सहभागी आणि विमर्शकारी. ओके, या 3 टाइप्स ऑफ डेमोक्रेसीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, लय ताण नका घेऊ, सगळी गाणी वाजवतो, व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 7वा पॉईंट आहे अधिकार संकल्पना, वैचारिक धुरीणत्व, विचार प्रणाली आणि अधिमान्यता म्हणजेच कन्सेप्ट ऑफ पॉवर, हेजिमनी म्हणजेच धुरीणत्व, आयडियोलॉजी आणि लेजिटिमसी म्हणजेच अधिमान्यता. लेजिटिमसी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह नाही, अधिमान्यता लेजिटिमसी वेगळा शब्द आहे. त्याच्यानंतर 8वा पॉईंट आहे राजकीय विचार प्रणाली. त्याच्यामध्ये बघा उदारमतवादी, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद, स्त्रीवाद. वरती बघा आपण हे सगळे वाद पाहिले, पण वरती जे वाद पाहिले तर ते रिलेटेड विथ स्टेट होते. स्टेटबद्दल यांचं काय मत आहे आणि खाली आपण ॲज अ पॉलिटिकल आयडियोलॉजीज किंवा राजकीय विचार प्रणाली म्हणून याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लिबरलिझम, सोशलिझम, मार्क्सिझम, फॅसिझम, गांधीझम आणि फेमिनिझम. आणि नंतर आपल्याला महात्मा गांधींचा सुद्धा थोडासा वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण 2022 जर का तुम्ही UPSCचा PSR ऑप्शनचा क्वेश्चन पेपर पाहिला तर त्यांनी असं डिरेक्टलीच प्रश्न आलाय, गांधीजींची स्वराज्य संकल्पना स्पष्ट करा. आलं लक्षात? त्याच्यामुळे ही गुगली असू शकते. गांधी आपल्याला पूर्ण अभ्यासायचे आहेत, यमेंद्र रॉय आपल्याला पूर्ण अभ्यासायचे आहेत, सर सय्यद अहमद खान आपल्याला पूर्ण अभ्यासायचे आहेत, अरविंद घोष आपल्याला पूर्ण अभ्यासायचे आहेत. ओके, हे पॉलिटिकल थिंकर्स आहेत. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्नही अभ्यासायचे आहेत आणि इंडियनही अभ्यासायचे आहेत. आलं लक्षात? समजलं? ह्या विचार प्रणाली आपल्याला हे राजकीय विचार प्रणाली म्हणून अभ्यास करायचा आहे. आणि वरती आपण जो पॉईंट 1 पाहिला तर स्टेटबद्दल या विचार प्रणाली नक्की काय म्हणतात तर ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, येते लक्षात? समजलं? चलो पुढं. याच्यानंतर बघा, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं लगेच पॉईंट आला, हे आहे भारतीय राजकीय विचारधारा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इंडियन पॉलिटिकल थिंकर्स किंवा थॉट. त्याच्यामध्ये धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा. याच्यामध्ये सर सय्यद अहमद खान, श्री अरविंदो, MK गांधी म्हणजेच महात्मा गांधी, डॉक्टर BR आंबेडकर आणि यमेंद्र रॉय या आपल्याला चौघांचा अभ्यास करायचा. सॉरी, 5 जणांचा. सर सय्यद अहमद खान आहेत, अरविंदो आहेत, महात्मा गांधी आहेत, BR आंबेडकर आहेत आणि यमेंद्र रॉय आहेत. ओके, भारतीय राजकीय विचारधारा म्हणजे यांचं काय म्हणतो आपण पॉलिटिकल थॉट्स काय आहेत किंवा पॉलिटिकल थॉटबद्दल यांचं काय मत आहे तर हे आपल्याला इकडं अभ्यास करायचा आहे. इंडियन पॉलिटिकल थॉट, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि बुद्धिस्ट आयडियोलॉजी किंवा बुद्धिस्ट पॉलिटिकल थॉट अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये सर सय्यद अहमद खान हे मराठी सांगितलं. याच्यानंतर पाश्चिमात्य राजकीय विचारधारा म्हणजेच काय, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. त्याच्यामध्ये आहे प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकेवली, हॉब्स, लॉक, जॉन एस मिल, मार्क्स, ग्रॅम्सी आणि हॅना अरंट की जी फेमिनिस्ट पॉलिटिकल थिंकर आहे. तर याच्यामधलं फेमिनिस्ट कोण आहे, लिबरल कोण आहे, मार्क्सिस्ट कोण आहे, ज्यावेळेस आपण याचं डिस्कशन करू ना तर ते मी तुम्हाला सगळं सांगून देण्याचा प्रयत्न करेल. आता फक्त एक लक्षात ठेवा की कोणाकोणाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर किंवा प्रॉपरली याच्या अभ्यासाला सुरुवात करू तर हे मी तुम्हाला सांगेनच. बघा, याच्याबद्दलची पुस्तकं सांगताना मी तुम्हाला हे अजून चांगलं सांगेन. मग आता प्लेटो आला, प्लेटोच्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव होता. ओके, सॉक्रेटिसचं काय त्या प्लेटोच्या आयुष्यातलं महत्त्व होतं. एरिस्टॉटल आला, एरिस्टॉटल आणि प्लेटोचं काय कनेक्शन आहे का. आता लॉक, हॉब्स आणि रुसो यांचं काय कनेक्शन आहे का. ग्रामसीची हेजेमनीची कन्सेप्ट काय आहे किंवा हॅना अरेंट पर्सनलीच पॉलिटिकल असं का म्हणतात. फेमिनिस्ट आहेत तर त्या एक्स्ट्रीम फेमिनिस्ट आहेत का, महिलांबद्दल त्यांचं काय मत आहे. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस तुम्हाला सांगितल्या जातील. सर सय्यद अहमद खानांचं हिंदू आणि मुस्लिमांबद्दल काय मत होतं, ते भारताला कशाची उपमा देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं रिझर्वेशनबद्दल काय मत होतं. यमेंद्र रॉय यांचा कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधानवाद काय होता किंवा अरविंदोंची स्वातंत्र्याबद्दलची कन्सेप्ट काय होती. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथं शिकवताना सांगणार आहे. ओके, आलं लक्षात? समजलं? चला आता पुढं. आता बघा, हा आहे पेपर 1चा पार्ट 2, पेपर 1 मधला भाग 2. ओके, समजते? आता याच्यामध्ये काय काय आहे तर ते आपण सविस्तरपणे डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. या टॉपिकचं नाव आहे भारत सरकार आणि भारतीय राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. म्हणजेच काय, इंडियन गव्हर्नमेंट अँड इंडियन पॉलिटिक्स बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे इंडियन नॅशनलिझम, भारतीय राष्ट्रवाद. ओके, NCERT इयत्ता 11वी पॉलिटिकल थिअरीचं पुस्तक. त्याच्यावर फक्त त्यांनी राष्ट्रवाद म्हणजे काय, नॅशनलिझम म्हणजे काय याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. हे बेसिक बद्दल सांगतोय मी तुम्हाला, उगा कन्फ्यूज नका हो, बेसिक बद्दल. आता ज्यावेळेस आपण भारतीय राष्ट्रवाद अभ्यासू तर राष्ट्रवादाची सुरुवात बाबा हे वेस्टर्न आहे की इंडियामध्ये झालं. 19व्या शतकापासून याची सुरुवात झाली. 19वे शतक, 20व्या शतकात वसाहतवादामध्ये जिथं जिथं वसाहत काय म्हणतो आपण त्याला, बाहेरच्या देशांचं राज्य होतं तिथल्या स्थानिक लोकांनी वसाहतवादाला विरोध करण्याची सुरुवात केली. हा 20व्या शतकातला कार्यक्रम आहे. आणि मग सध्या मॉडर्न नॅशनलिझम काय आहे,
बघा 19वे शतक, 20वे शतक आणि मॉडर्न किंवा कंटेम्पररी नॅशनलिझम काय आहे, तर हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना काय होती, त्याच्यामध्ये आपण घटनावाद ते लोकसत्याग्रह, असहकार, नागरी कायदेभंग, लढाव आणि क्रांतिकारी चळवळ, शेतकरी व कामगार चळवळ, चळवळी मुवमेंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम टू मास सत्याग्रह, नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसओबिडियन्स, मिलिटंट अँड रिव्हॉल्युशनरी मुवमेंट्स, पीझंट अँड वर्कर्स मुवमेंट्स, ज्या काही महत्त्वाच्या मुवमेंट्स आहेत भारतातल्या, शेतकरी चळवळ असेल, दलित चळवळ असेल, कामगार चळवळ असेल, लढाव आणि क्रांतिकारी चळवळ असेल, असहकार चळवळ असेल, तर या सगळ्या चळवळींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा रिलेव्हन्स येऊ शकतो आणि भारताचा रिलेव्हन्स येऊ शकतो. याच्यामध्ये जगाचा रिलेव्हन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात येणार नाही. जर का तुमचं उत्तर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल, वेगळ्या धाटणीचं लिहायचं असेल, तर तुम्ही जगाचा रेफरन्स देऊन भारताच्या आणि महाराष्ट्रात काय चाललंय त्या बाबतीत तर हे तुम्ही तिकडं लिहू शकता. हे ज्यावेळेस आपण क्वेश्चन ची आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस करू तर हे मी तुम्हाला तिथं सांगेनच, नो डाऊट अबाउट दॅट. याच्यानंतर पुढचा याच्यातलाच टॉपिक घटक आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन. त्याच्यामध्ये उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, मूलगामी, मानवतावादी आणि दलित. बघा वरती आपण पार्ट ए मध्ये जे पाहिलं तर ते इंटरनॅशनल लेवलला पाहिलं, एक स्टेट संबंधी पाहिला आणि एक पॉलिटिकल आयडिओलॉजी संबंधी पाहिला. आता इथं ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पर्स्पेक्टिव्ज ऑन इंडियन नॅशनल मुवमेंट. म्हणजे आता इथं काय झालं, इथं आपल्याला म्हणजे चौकटीतच अभ्यास करायचा आहे फक्त भारतात. त्याच्यामध्ये लिबरल, सोशलिस्ट, मार्क्सिस्ट आणि रॅडिकल ह्युमनिस्ट अँड दलित हे काय आहेत, हे पर्स्पेक्टिव्ज आहेत, हे अप्रोच आहेत, हे दृष्टिकोन आहेत. भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील हे दृष्टिकोन आहेत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या बाबतीत ह्या दृष्टिकोनांनी काय मत व्यक्त केलं तर ते इकडं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, हा झाला भारतीय राष्ट्रवाद. याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपल्याला दुसरा, भारताच्या संविधानाची निर्मिती, ब्रिटिश शासनाचा वारसा, विभिन्न सामाजिक व राजकीय दृष्टिकोन, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सायन्सचं पुस्तक बेसिक एम लक्ष्मीकांत अभ्यासायचं आहे. लिगेसीज ऑफ ब्रिटिश रूल की जे चार्टर ऍक्ट आले, सनदी कायदे आले, ओके, हे वेगवेगळे मॉर्ले मिंटो असेल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असेल, 1935 असेल, 1947 असेल, तर ते इकडे आपल्याला अभ्यासायचं. लिगेसी ऑफ ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ज, जे वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन आहेत तर ते इकडे आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. हे काय साधं आहे, उद्देशिका, मूलभूत हक्क व कर्तव्ये, मार्गदर्शक तत्व, संसदीय प्रणाली, सुधारणा कार्यपद्धती, न्यायिक पुनर्विलोकन आणि मूळ संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे तर ते आपल्याला इकडे अभ्यासायचे आहे. म्हणजे एम लक्ष्मीकांत मधला आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. लक्षात समजलं. मी तुम्हाला कालच सांगितलं की पॉलिटिकल सायन्स जर का ऑप्शनल ठेवत असाल तर तुमचा जीएसचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होते, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पॉईंट चौथा आहे संघराज्याची प्रमुख अंगे. याच्यामध्ये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, सर्वोच्च न्यायालयाची परिकल्पित भूमिका आणि प्रत्यक्ष कामकाज म्हणजेच काय प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ युनियन गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये रोल अँड ॲक्च्युअल वर्किंग ऑफ एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटर आणि सुप्रीम कोर्ट म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटर आणि ज्युडिशरी हे जे तीन पिलर आहेत लोकशाहीचे भारतातले, तर याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. हे झालं संघ सरकारबद्दल किंवा फेडरल सिस्टीमबद्दल. आता राज्य शासनाबद्दल म्हणजे काय काय करायचं आहे ते सेम करायचं आहे. इकडे कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि उच्च न्यायालय, ओके, यांची भूमिका, रोल आणि याची ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं तर ते आपल्याला इथं अभ्यास करायचं आहे. म्हणजे बघा संघ सरकार आणि राज्य सरकार म्हणजे केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार, याच्यामध्ये कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही गोष्टीचा आपल्याला अभ्यास राज्याचा पण करायचा आहे आणि केंद्राचा पण करायचा आहे. पुन्हा हा पॉईंट एम लक्ष्मीकांतमधून कव्हर होतोय. किंवा इतर तुम्हाला कोणती ग्रॅन्युअल ऑस्टिनचं पुस्तक आहे किंवा डी बसूंचं पुस्तक आहे किंवा तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे, कशातून तुम्ही अभ्यास करू शकता. नो डाऊट ते बुक लिस्टमध्ये आपण डिस्कस करूया. आता सगळ्या गोष्टी इथंच नको खोलायला. ओके, चला पुढं. तळागाळातील लोकशाही म्हणजेच कुठली ग्रासरूट्स डेमोक्रेसी 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीकडे आपल्याला अभ्यासायची आहे. पंचायत राज, नगरपालिका शासन 73 आणि 74वी घटनादुरुस्ती, त्या सुधारणांचं महत्त्व, पंचायत राज आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, पंचायत राजचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर 6वा पॉईंट कोणता आहे, अतिशय महत्त्वाचा 6वा पॉईंट आहे बघा, ज्या संविधानिक संस्था आहेत तर त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. संविधानिक संस्था किंवा आयोग, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे, कॅग आहे, वित्त आयोग आहे, UPSC MPSC आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, मानवाधिकार आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग आहे आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे. मराठी समजत नसेल तर इंग्लिश दिले आणि इंग्लिश समजत नसेल तर मराठी दिले. तुम्हाला कसं वाचायचं तसं तुम्ही वाचू शकता. ॲक्च्युअल PDF ज्यावेळेस तुमच्या हातात देईल तर त्यावेळेस ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ओके, येते लक्षात, समजलं. चलो लेट्स गो, पुढे जाऊया. याच्यानंतर आहे संघराज्यवाद, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि
बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, संविधानिक तरतुदी काय काय आहेत, केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप काय आहे, एकात्मक प्रवृत्ती आणि प्रादेशिक आकांक्षा आणि आंतरराज्य विवाद, ओके, इंटरस्टेट जे डिस्प्यूट्स आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग इंटरस्टेट एक काउन्सिल स्थापन झाली, मग वेगवेगळ्या बॉडीज आल्या, तर त्या कसं काम करतात हे आपल्याला संघराज्यवाद याच्यामध्ये त्याचा म्हणजे फेडरलिझममध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, येते लक्षात. आता याच इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडक्यात इथे सांगतो बघा. फेडरलिझम, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, चेंजिंग अँड नेचर ऑफ सेंटर स्टेट रिलेशन्स, इंटरगॅशनस टेंडन्सीज, रिजनल ॲस्पिरेशन्स आणि इंटरस्टेट डिस्प्यूट्स इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा नियोजन आणि आर्थिक विकास, तुम्ही म्हणणार इथं इकॉनॉमिक्स कसं काय घुसवलं, हे ॲज अ पॉलिटिकल सायन्सचा अप्रोच समोर उठून आपल्याला अभ्यास करायचा आहे. नियोजन व आर्थिक विकास, त्यामध्ये नेहरूवादी गांधीवादी दृष्टिकोन, नियोजन व सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, हरित क्रांती, जमीन सुधारणा, कृषक संबंध, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा 1991च्या म्हणजे तिथपासूनच्या किंवा पहिल्यापासून अभ्यासला तर नो डाऊट. प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नेहरूयन अँड गांधीयन पर्स्पेक्टिव्ज, रोल ऑफ प्लॅनिंग अँड पब्लिक सेक्टर, ग्रीन रेव्होल्युशन, लँड रिफॉर्म्स अँड ॲग्रिरियन रिलेशन्स, लिबरलायझेशन अँड इकॉनॉमिक रिफॉर्म्स. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पॉईंट नंबर 8 मध्ये दिलेल्या आहेत आणि याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा इथं आता ग्रीन हरित क्रांती येते आणि लँड रिफॉर्म येतं. बघा या दोन महत्त्वाच्या गोष्टी ह्या रिलेटेड विथ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट किंवा आर्थिक नियोजनाशी संबंधित या दोन गोष्टी आहेत बघा, आणि आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायच्यात. आणि लँड रिफॉर्म्स म्हटलं की शेतकरी चळवळी त्याच्याशी रिलेटेड येतात, शेतकऱ्याचे मोर्चे किंवा तुम्हाला माहितीच असेल आत्ताच ते 3 कृषी विधेयक मागे घेण्यासंबंधी, तर या करंट रिलेटेड गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण एमपीएससीची पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे, करंट रिलेटेड जास्त भर दिला जाऊ शकतो किंवा एमपीएससीचे बरेचसे प्रश्न कॉपी पेस्ट होऊ शकतात. हे फक्त अजम्पशन प्रेडिक्शन आहे, नाहीतर उद्या उगाच लगे माझ्या डोक्यावर खबर पडू नका तू सांगितलं म्हणून. ओके, आपण हे ट्राय करूया. ट्राय आणि एरलचा हा प्रश्न इथं आहे. याच्यानंतर 9वा पॉईंट आहे. बघा भारतातील जातीचं राजकारण किंवा राजकारणातील जात, धर्म आणि वंशकता. म्हणजे रजनी कोठारे खूप सांगतात की भारतात जातीचं राजकारण झाले की राजकारणात जात आली. हे एक पॉलिटिकल थिंकर आहेत रजनी कोठारी, त्यांचं एक पुस्तक आहे कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. कास्ट, रिलिजन अँड इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स. लक्षात ठेवा, पॉलिटिकल सायन्स हा असा विषय आहे की जर तुम्ही तुमच्या ज्या पॉलिटिकल इमोशन्स आहेत की ज्या तुम्ही दररोजच्या जीवनात अवलंबता तर त्या इथं आणू नका मित्रांनो. ओके, कारण आपण एमपीएससीचा अभ्यास करतोय, आपण 12वी डीसी होणार आहोत, तर एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्ह ठेवून तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करा. कधी कोणत्या तरी पक्षाबद्दल किंवा कोणत्या तरी नेत्याबद्दल जर का माझ्याकडून काही झालं, म्हणजे तसं मी बोलणार नाही, तशी मी पूर्ण काळजी घेईल, तर एवढं दुःख मानून काही घ्यायचं कारण नाही. कारण आपण डीसी होणार आहे, आपल्याकडं एखादा जिल्हा चालवायला देणार आहेत किंवा आपल्याकडे एखादा तालुका चालवायला देणार आहेत, तर जरा बी न्यूट्रल, चांगला म्हणजे एक चांगला पॉलिटिकल थिंकर किंवा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. पक्ष प्रणाली, ओके, पार्टी सिस्टीम भारतातली, राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष, पक्षांची विचार प्रणाली आणि सामाजिक पाया, आघाड्यांच्या राजकारणाचे आकृतीबंध, दबाव गट, प्रेशर ग्रुप, निर्वाचक वर्तनाच्या प्रवृत्ती आणि विविधीकरांच्या सामाजिक आर्थिक रूपरेखेतील बदल. आता हे इंग्लिशमध्ये चांगलं वाटतं, जरा मराठी जरा अवघड आहे. पार्टी सिस्टीम, नॅशनल अँड रिजनल पॉलिटिकल पार्टीज, आयडियोलॉजिकल अँड सोशल बेस ऑफ पार्टीज, पॅटर्न ऑफ कोएलिशन पॉलिटिक्स. महाराष्ट्रातलं कोएलिशन बद्दल बोलायला नको, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, सॉरी. प्रेशर ग्रुप्स, ट्रेंड्स इन इलेक्टोरल बिहेवियर, चेंजिंग सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल ऑफ लेजिस्लेटर्स. तर या सर्व गोष्टींचा अभ्यास. पार्टी पॉलिटिक्स आपल्या आवडीचा विषय आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवायला घेईन त्यावेळेस तुम्ही म्हणाल आता बस कर, एवढा मला पार्टी पॉलिटिक्स आवडतं आणि इंटरनॅशनल रिलेशन आणि पॉलिटिकल थिअरीचा. आता मी तुम्हाला नव्या गोष्टी पॉलिटिकल थिअरीच्या काय सांगणार आहे की ज्यावेळेस आपण ज्यावेळेस सुरुवात करू ॲक्च्युअल, तर त्यावेळेस आपण हे सगळी गाणी वाजवू देत. आलं लक्षात, समजलं. आणि याच्यानंतर पेपर 1चा पार्ट बी मधला आणि पेपर 1चा शेवटचा पार्ट आहे सामाजिक चळवळ, सोशल मुवमेंट. त्याच्यामध्ये नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क चळवळी, महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवादी चळवळी, सिव्हिल मुवमेंट, सिव्हिल लिबर्टीज अँड ह्युमन राईट्स मुवमेंट्स, वुमन्स मुवमेंट्स आणि इन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंट्स. म्हणजे पर्यावरणवादी चळवळी कोणता, मेधा पाटकर पहिल्यांदा नाव आठवतं, नर्मदा बचाव आंदोलन. वुमेन्स मुवमेंट्स कोणत्या, चिपको आंदोलन की ज्याला महिलांची मुवमेंट म्हणून ओळखलं जातं किंवा पाण्यासंबंधी महिलांचा लढा असेल. ह्युमन राईट्स मुवमेंट्स आहेत आणि सिव्हिल लिबर्टीज. या सगळ्या सोशल मुवमेंट्समध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर PSR ऑप्शनल पेपर 1चा हा पूर्ण सिलेबस आपण इथे डिस्कस केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला याच्यातल्या सांगितलेल्या आहेत. हा थोडक्यात आपण डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कधी कुठं काय कसं अभ्यास करायचा आहे.
आता पेपर 2चा जो दुसरा व्हिडिओ आहे तर तोही लगेच आपण अपलोड करू. याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील, बी फ्रँकली खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी PSR ऑप्शन घेतलाय त्या सर्व मुलांपर्यंत आपला व्हिडिओ तुमची पोहोचवण्याची जबाबदारी आहे. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, कारण पेपर 4 GSचा आता इथिक्स आहे. तर जरा मित्रांनो सहकार्य करा, तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा नाहीये. चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि दणादणा कमेंट करा खाली तुम्हाला काही अजूनही डाऊट्स असतील तर. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.